पहिली गोष्ट त्यांना एक गोष्ट बजावण्यात आली आहे की जो कॉन्ट्रॅक्टर लोक जो निष्कृष्ट दर्जाचं काम करतात ना त्याचा परिणाम आहे, कारण अधिकारी वर्ग त्याच्यावर लक्ष देत नाही। आणि आता जे खड्डे बुजवतात, प्रश्न नाही, खड्डे बुजवायचं काम चालू आहे, परंतु त्या खड्ड्यांच्या माध्यमातून आता उलट त्रास व्हायला लागला। ते खडे बाहेर येऊन लोकांच्या अंगावर उडायला लागलेत आणि चिखल व्हायला लागलाय। तर आधी वॉर्ड ऑफिसरला सांगितले पुढे येणारा रक्षाबंधन आहे, दहीहंडी उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, गणपती उत्सव आहे, मोठ्या प्रमाणावर डोंबिवली शहरामध्ये साजरा होतो। त्या दृष्टिकोनातून रस्त्याचा दर्जा, रस्ते बनवण्याचा दर्जा व्यवस्थित ठेवणं आणि तो व्यवस्थित रस्ता बनवून घेणं हे तुम्ही अधिकाऱ्यांना तसे आदेश द्या असं बजावून सांगितलं। मी प्रेम देवदास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली उपशहराध्यक्ष जबाबदारी माझ्याकडे। तुम्ही बघितलंच आता की डोंबिवली शहरामधले जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व ठिकाणी खड्डेमय झालेत। गेली अनेक वर्ष, मला आता साधारण 3 ते 4 वर्ष झाले प्रशासकीय बसलं आहे महानगरपालिकेमध्ये, आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाहणी केली असेल बहुतेक, पण त्यांना पाहणीमध्ये असं दिसण्यात आलं नाही की प्रत्येक मुख्य रस्ते आहेत ते खड्ड्यांनी भरले। पण त्यांनी जेवढी पण मुख्य रस्त्यांची जी कामं केली आहेत ती सर्व मलमपट्टीची कामं आहेत, वाळू म्हणा, रेती म्हणा, दगड म्हणा, असं काहीतरी मिश्रित आणून सर्व रस्त्यांची फक्त डागडुजी केली आहे। आणि या केलेल्या रस्त्यांचा निधनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर आम्ही सर्व पदाधिकारी जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं, आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना असं सांगितलं आहे, विनंती केली आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले मोठ्या प्रमाणात सण असतील, त्या सणांमध्ये जर सर्वसामान्य नागरिक या खड्ड्यातून जात असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार, म्हणून ह्या न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावरती उतरली आहे आणि या खड्डेमय असलेल्या रस्त्याचा आम्ही निषेध करतो।